आज 7व्या दिवशी सन्मित्र गणेश मंडळातर्फे मागे गणेशोत्सवाचं आज समाप्ती होते आणि गणपती बाप्पा आपल्या जागेवरनं आता निघत आहेत. ते आपला गणपती बाप्पाचा निरोप द्यायला शांतीवन येथे असलेल्या नदीवर या गणपती बाप्पाचं विसर्जन केलेलं. आपण मंडपामधून हा गणपती या ठिकाणी बाहेर काढतानाची ही दृश्य आहेत, आपण ते पाहूया. गणपती बाप्पा या मंदिरातून बाहेर येतोय, आपण पाहू शकता या ठिकाणी. गणपती बाहेर काढण्याची पद्धत आहे खूप महत्त्वाची आहे. आपण पाहू शकता गणपती मखरातून बाहेर येतोय, मंडपातून बाजूला 2 वासे टाकले जातात आणि प्रत्येकजण त्या तिकडे वाचले गणपती बाप्पा मोरया. ही जी पद्धत आहे खूपमध्ये ही पद्धत आहे. हे 2 वासे याच्यावर टाकले जातात मध्ये या ठिकाणी बसवलं. मला ट्रकमध्ये बसवलं जात आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या. विराजमान झालेले आहे ट्रकमध्ये. गणपती बाप्पा तर या ठिकाणी या ट्रकमध्ये विराजमान झालेले आहेत. हा ट्रक आहे, फुलांनी सजवलेला आहे. आपण पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी ट्रकला सुशोभित केलेलं आहे आणि हे मंडळाचे सर्व युवा कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करत असताना आपण पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणी हा ट्रक सजवलेला आहे. फुलांच्या आणि रोषणाई केलेली आहे आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वजण भाऊक झालेले आहेत. काही वेळातच शांतीवन या नदीवर त्याचं त्या ठिकाणी विसर्जन होईल. पूर्वी या ठिकाणी मिरवणूक निघणार आहे. मिरवणूकची देखील पूर्ण तयारी झालेली आहे. म्युझिकल ग्रुप हे सज्ज झालेले आहेत. गणपती बाप्पाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे. सर्व कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते या ठिकाणी आपलं काम चोख करत आहेत. प्रत्येकजण गणपती बाप्पाला आणि हे वासे या ठिकाणी काढले जातात आणि पुन्हा एकदा नदीवरनं जेव्हा ट्रकवरनं बाहेर काढत असेल तेव्हा हे वासे पुन्हा त्या हुकमध्ये अडकवले जातात आणि मग प्रत्येकाला त्या ठिकाणी गणपती बाप्पाला उचलण्यासाठी जे काही मेहनत करावी लागते ती समप्रमाणामध्ये विभागून जाते आणि म्हणूनच अतिशय सुंदररित्या ही जी पद्धत आहे ही मला वाटते आपण जर हा व्हिडिओ आपण पाहिलात तर ही सार्वजनिक गणपती उत्सव ज्या ठिकाणी साजरा केला जातो त्या ठिकाणी गणपती बाप्पाला उचलण्यासाठी ही जर पद्धत आपण सगळ्यांनी वापरली तर नक्कीच खूप फायदा होईल आणि सर्व कार्यकर्त्यांची बळ आहे ते त्याचा विभागून त्या ठिकाणी गणपती बाप्पाला हात लावला जातो. त्याची आपण मागे गणेशोत्सव 7 दिवस उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे. तर काही प्रमाणात थोडासा मुद्दा मागे ढकललेला आहे आणि ह्या जे 2 कड्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला 2 कड्या, दुसऱ्या बाजूला 2 कड्या, अशा पद्धतीने हे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. मोरया, पुढल्यावरती लवकर या, असा हा देरेगावचा गणपती आपल्या 7 दिवसाच्या मुक्कामानंतर आज शांतीवन येथे असलेल्या या नदीवर त्या ठिकाणी त्याचं विसर्जन केलं जाईल. अतिशय भावपूर्ण पद्धतीने आपण सगळ्यांच्या डोळ्यामध्ये करत प्रत्येकाला भाविक दिलेले आहेत. कारण आपण 7 दिवस जशी पाहिजे होती तशी या ठिकाणी त्याची सेवा केलेली आहे. आपण अत्यंत भक्तगण या ठिकाणी या उत्सवामध्ये दरवर्षी येत असतात. आपण सगळेजण पाहतो जवळजवळ 50 ते 60 हजार भक्तगण या ठिकाणी या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी
आणि आज हा 7वा दिवस आणि या 7व्या दिवशी या गणपती बाप्पाचं या ठिकाणी विसर्जन मिरवणूक सोहळ्याला आपण आनंद घ्या. नक्कीच हा आपल्याला व्हिडिओ आवडेल आणि आपण जर दरवर्षी या ठिकाणी बरेच जण मुंबईमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाहेर या विसर्जनाला येत या गणपती बाप्पाच्या दर्शनाला येत असतात आणि 7 दिवसाच्या उत्सवानंतर आज बाप्पाला या ठिकाणी आपण जो निरोप देतो या ठिकाणी निरोप चाललेले आहे. जागा मात्र रिकामी झालेली आहे आपण पाहू शकता आणि या असलेल्या गणपती बाप्पा हे आता या घरामध्ये विराजमान झालेले आहे. काही वेळातच या विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल. फक्त आता त्या ठिकाणी गणपती बाप्पा घरामध्ये विराजमान झालेले आहे. वाजंत्री वाजावे लागतील. विसर्जन मिरवणूक सोहळ्याला सुरुवात होईल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. जनरेटर व्हॅन पाहू शकता आपण.